पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेमध्ये घातलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभागाचा प्रारूप आराखडा त्यांनी जाहीर केला आणि या प्रारूप आराखड्याचं वैशिष्ट्य असं की 2017ला ज्या पद्धतीनं प्रभाग रचना आखण्यात आली होती तीच प्रभाग रचना यंदा देखील तशाच पद्धतीची ठेवण्यात आली आहे। दुसरं वैशिष्ट्य लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तीच लोकसंख्या म्हणजे 2011ची 17ला आणि 17 नंतर आता तीच निश्चित करण्यात आली। आता जो आपण प्रभाग पाहणार आहोत तो प्रभाग क्रमांक 22। प्रभाग क्रमांक 22चं वैशिष्ट्य असं आहे की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघ या दोन विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये असलेला प्रभाग। या प्रभागाचं दुसरं वैशिष्ट्य असं की या प्रभागामधली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 41,000च्या आसपास त्यांनी निश्चित केलेली आहे आणि या प्रभागामध्ये जो काही भाग येतो तो सेटलमेंट रामवाडी हा जो काही परिसर आहे तो परिसरातला किंवा त्या परिसरातला जो भाग आहे तो या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। आणखी ह्या प्रभागामध्ये जे 2017ला जे निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार झालेले होते त्यामध्ये विशेष करून किसन जाधव, नागेश गायकवाड अशी जी काही मातब्बर मंडळी आहेत ती ह्याच प्रभागामध्ये आहेत आणि शहर मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 22 हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटला तरी वावगं ठरणार नाही। वैशिष्ट्य हे त्याचं चौथं वैशिष्ट्य असं की मागच्या विधानसभेला MIMचे फारुख शाब्दी यांनी सर्वाधिक मताचा लीड या प्रभागातून घेतला होता। हे वैशिष्ट्य कोट करून घेण्यासारखं आहे। म्हणजे MIMची ताकद देखील प्रभाग क्रमांक 22 मध्ये कमी लेखता येणार नाही, कारण ह्या परिसरामध्ये असलेले 2 नंबर झोपडपट्टी आणि दलित वस्ती या मताचा समीकरण ह्या प्रभागामध्ये असलेल्या उमेदवारांना कोल देणारा महत्त्वाचा ठरतो। थोडक्यात काय की शहर मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये असलेला प्रभाग क्रमांक 22 हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि MIMचा देखील बालेकिल्ला म्हटलं तरी वावगं ठरणार। आता डोकंदुखी आहे ती ह्या दोन मातब्बर आमदारांची, म्हणजे एक नवखे आमदार आहेत एक ज्येष्ठ आमदार आहेत, या दोन आमदारांनी एकत्रित येऊन हा जो प्रभाग आहे तो आपल्या पारड्यामध्ये कशा पद्धतीनं पाडून घेणार का क्वेश्चन मार्क आहे। शिवाय हा मतदारसंघ हा प्रभाग भाजपाच्या बाजूनं येणार का, नवे चेहरे तिथं मिळणार का, हे जसे प्रश्न आहेत। 2 चेहरे हे देवेंद्र कोटेकडून येतील, 2 चेहरे हे सुभाष देशमुख यांच्याकडून येतील, पण भाजपाचे चेहरे तिथं येणार का। दुसरा की महायुती जर का झाली, युतीचा फॉर्म्युला जर का ठरला तर मात्र अजित पवार गटाचे जे काही उमेदवार आहेत किंवा त्यांनी निश्चित केलेले उमेदवार आहेत ते तिथे आपल्याला दिसतीलच, पण जर का युती फिसकटली तर अजित पवार आणि भाजपा हे 2 पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये समोरासमोर असताना दिसून येतील। त्याबरोबर ही जशी एक राजकीय डावपेचाचा भाग आहे तसाच दुसरा भाग म्हणजे काँग्रेस आणि MIM। जर का महायुती नाही झाली तर MIM आपला उमेदवार उभा करणार आहे, काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे आणि ह्याच्यामध्ये पुन्हा मताची विभागणी होणार। शेवटी राजकारण कशा पद्धतीनं होणार, स्थानिक लोक किंवा स्थानिक मतदार हे कोणाच्या बाजूला कोल देणार हा येणारा काळ आणि वेळच ठरवेल। पण त्यापूर्वी प्रभागाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर खऱ्या राजकीय डावपेचाला सुरुवात होणार हे मात्र नक्की।